अलिबाग बरा भाई, आमचा अलिबाग खरंच बरा आहे, खरंच बरा आहे. बिग फॅन ऑफ एडी मात्रे. एकदम खूप मजा आली आम्हाला. आणि ही सगळं जे मिराजनी बनवलं ना, इज्जत आणि डोकं काय क्रिएटिव्ह, म्हणजे प्रत्येक भिंत बघा ना अशी मस्त वाटते रे. जाऊ दे, प्रमोशन्स असाइड. नमस्कारम मी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं परत एकदा पुन्हा एकदा नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आजची तारीख आहे 21 की 22, विसरलो, आय थिंक 22. उद्या निकाल आहे ना 23ला. ओके, नंतर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर 22 नोव्हेंबर आहे. आणि आज आपण चाललेलो आहोत ते म्हणजे आपला जो इट सच आहे सुमित दादा, म्हणजे छोटी खोटी लव्ह स्टोरीचा सीझन 2चं हे आहे, स्क्रीनिंग आहे आज. मला वाटलेलं, म्हणजे मला सांगण्यात आलेलं होतं की पनवेलच्या थिएटरमध्ये आहे, पण मला आत्ता कळतं की ठाण्याला आहे. लांब जायचं आहे. आणि आज आपण म्हणजे आत्ता आपल्यासोबत जे जॉईन होणार ते आहेत मिराज द बॉईज, रोहित द बॉईज आणि त्यांची नॅनो, मस्त प्यारीशी गोंडसची अशी छोटीशी गाडी, मला आवडते नॅनो, उगाच बंद आली. तर जाऊया, आपल्याला स्वामी, वैष्णव, इट सचची अख्खी टीम आणि खूप सारे क्रिएटर्स भेटतील. सो बघूया काय कसं होतं आजच्या दिवसात आणि हा ब्लॉग कंटिन्यू करू. मिराज कपडे बदलायला गेला आहे. मिराजने मला घाईघाईत बोललो, एडी लगेच निघायचं आहे, आला आहे आणि हा गायब आहे. काय बोलायचं मिराजचं टायमिंग जरा मिराज सुधार भाई काहीतरी. म्हणजे मिराजला कुठे जायचं असलं आम्हाला, मिराज तो निघालो 5 मिनटात निघालो, मी अर्ध्या तासात येतो, चुकीचं आहे. जाऊ दे, ब्लॉग नंतर कंटिन्यू करू. मित्रांनो, परफेक्ट 4 वाजलेला निघालेलो आहोत, कारलेगिंडीमध्ये आहोत सध्या विथ नॅनोज, रोहित काटवेज आणि मिराज द बॉईज स्वतः मालक. 4 वाजलेत म्हणजे 5:30पर्यंत आपण पोचू. ठाण्याला जायचं आहे भाई, मला वाटलं पनवेलला जायचं आहे, पण जाऊया 2.5 आवर्समध्ये आपण पोचूया. आपल्याला स्वामी भेटतोय की नाही त्याचा फोन आला, मी जाऊ काय ट्रेननी वगैरे, नुसता भांडण जायचं आहे तर, कारण आपल्याला पोचायला वेळ लागेल ना, कारण इकडे आपल्याला थोडं ट्रॅफिक हळूहळू परत आपण सो आपण चाललेलो आहोत. आपल्याला CNG पण नाही भेटले अलिबागला भाई. काय चालले अलिबागचे पंपवाले? अरे काय तो पंप उघडून काय उपयोग आहे, एवढा संपलेलाच असतो रे, संपलेला असो. काल रात्री गेलो 2 वाजता, तेव्हाही संपलेला. अरे बंद करा ना, काय उघडलाय? खरोखर गरिबांसाठी काहीच नाही का? आता आपण भरू इकडे JSWच्या इथे, नंतर डायरेक्ट पेणला. सो लेट्स गो, चला जाऊया. मित्रांनो, 5:40 आणि पळसपे फाट्याला आलो आहोत. स्वामी येतोय, भडकलाय आमच्यावर, त्याला बोललो ट्रेननी जा, तो बोलतो तिकडनं चल सरळ पनवेलमधनं, पण त्याला बोलतो आपण इकडनं जाऊ JNPT मार्गे. सो येतो आता तो, रिक्षात आहे, लाईव्ह लोकेशन सेंड केले, तो आला की मग आपण शूट होऊ. लेट होणार आहोत, 6:30ची स्क्रीनिंग होती, आपल्या पोचायला 7 वगैरे वाजणार आहेत आरामात. सो लेट्स गो, बघूया काय होते. हे स्वामी येईपर्यंत टाइमपास काय, तर आम्ही इथे गाड्या बघायला आलोय. टाइमपास नुसतं. शौकीन होत. येस लोक जुगाराचे असतात, मी गाड्यांच्या 100% सेकंड हँड. बिग फॅन ऑफ एडी मात्रे आम्हाला गाडीमध्ये जाताना दिसले, त्यामुळे आम्ही पटकन थांबलो आणि नंतर आम्हाला ब्लॉक करायची संधी मिळत आहे. तर तुमचं इलेक्शनवरती काय म्हणणं? मतदान केलं पाहिजे एवढं. तुम्ही गेलं का? 100% पैसे घेतलेत का? नाही. बघा, असं इन्फ्लुएन्स सर्वांना केलं पाहिजे की पैसे कोणी घेऊ नका, मतदान 100% करा, महाराष्ट्राला प्रगतिशील बनवा. 60% मतदान झाले. हो बघा, सर्वोत्तम 60% मतदान आपल्याकडे झालेलं आहे. आता आपण पनवेल शहरात आहोत, तर आम्ही बिग फॅन असल्यामुळे एडी मात्रे यांना रिक्वेस्ट करू इच्छितो की तुम्ही आमच्यासोबत समोसा पाव वडापाव खायला याल का? 100%. पैसे द्याल का? 100%. मग चला भेटूया खाल्ल्यानंतर. A few moments later. जो व्यक्ती आमच्यावर खूप रुसलेला आणि आमच्यासोबत न येण्याचा प्रयास त्याने केला, ट्रेनने जाण्यास जो सज्ज होता, तो आता आपल्यासोबत आलेला आहे. तुम्ही मला सांगितलं की एवढा लेट आहे, मी आधी ट्रेनने गेलो असतो ना. आणि मला तिथे 200 रुपयाचा चुनाला रिक्षेने आता इथं यायला. किती? काय बोलताय? 200 रुपये. एवढा? हा, मग 200 रुपये इथून यायला पनवेलवर ना. मग
ऑनलाईन बघ ओलाला 300 रुपये दाखवतो. मेंढी. तर तेच 200 रुपयाचा चुना लावला. ह्याच ह्याच्यावर आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. आपण आता JNPT रोडवर आलेलो आहोत. इकडनं सर किती वेळ लागेल? इथून एक 1.25 तास तरी जाईल. 1.25 तास जाईल म्हणजे 100% प्रयत्न असेल 100% की 1.25 तासाच्या आत आपण त्या डेस्टिनेशनला पोहोचू. पण काय करू की इव्हनिंगचा टाइम आहे आणि खूप ट्रॅफिक असल्यामुळे या प्रयत्न करा. आपली छोटी गाडी आहे, कुठेही घुसू शकते. 100% नॅनो जिंदाबाद. सर रतन टाटानी दिलेला एक सर्वात मोठा गिफ्ट यासाठी, पण लोकांनी त्याला टोकरारलं. आणि काय सांगू आता पुढे मी. बस काय नाही चालू आहे. जर्नी चालू आहे. AC मध्ये चालू आहे. मी तुमच्या पाठीशी आहे, कायम राहील. 100% मिराज आहे तर आपल्याला काहीच टेन्शन नाही आणि आपण आपली जर्नी कंटिन्यू करूया. आणि कृपया करून एडीचे व्लॉग्स बघा, कारण की एडी आमचा सच्चा बच्चा कच्चा लिंबू टिंबू असा व्यक्तिमत्व आहे. 100%. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. नवीन 100% व्हिडिओ तुम्हाला लवकर भेटतच राहतील. आणि एका नवीन प्रोजेक्टवर आम्ही काम करणार आहोत. लवकरच तुमच्या भेटीला येऊ. नवीन चांगला प्रोजेक्ट कंटेंट, खूप चांगल्या गोष्टी आणू आम्ही आणि तो कंटेंट तुम्हाला फारच आवडेल याची अपेक्षा बाळगतो. आणि चांगला सपोर्ट करा त्या कंटेंटसाठी. पुढच्याच महिन्यात येणार आहे आणि त्याची तयारी आम्ही सुरू करणार आहोत लवकरच. सो 2025 विल बी आवर YouTube इयर. येस. ब्लॉग मध्ये मी दिसलो की लाईक करा. किती मिनिटाला दिसलो. आपण एम ठेवूया 4000 लाईक्स. 4000 लाईक्स. बापरे, व्ह्यू झाले तरी खूप होती. मित्रांनो 7:15 कंटाळा ट्रॅफिक मध्ये मुंबईच्या. ही लोक कशी जगतात भाई मला नाही कळत. बरोबर, आमचा अलिबाग बरा भाई. आमचा अलिबाग खरंच बरा आहे, खरंच बरा आहे. झोप आली झोप. काय कळलं नाही कधी पोहोचू. अजून किती मिनिटं राहिली? 20 मिनिटं. अजून किती फ्लायओव्हर पाहिजेत मुंबईला, अजून किती म्हणजे अंडरग्राऊंड रस्ते पाहिजेत, तरी कमीच पडतील या लोकांना. खरोखर आपण जेवढे फ्लायओव्हर बांधू ना, मला वाटते तेवढ्याच गाड्या वाढतील, तेवढीच लोकसंख्या वाढेल. आणि आपल्याकडे टाउन प्लॅनिंग ही गोष्टच नाही आहे. दिसली जागा बांध बिल्डिंग, दिसली जागा बांध बिल्डिंग. पैसे बांध बिल्डिंग. त्यांना फुटपाथ आहे का, त्यांना थिएटर्स आहे का, त्यांना हॉस्पिटल आहे का, काय आहे ना. दिसली जागा बांध बिल्डिंग. कंटाळा अक्षरशः कंटाळाय. स्क्रीनिंग भेटेल की नाही? A few moments later. मित्रांनो सिमेंटच्या जंगलामध्ये आम्ही आलेलो आहोत. सिमेंटच्या जंगलात 100% सिमेंटचे जंगल आहे. आणि आमचे डायरेक्टर सर कहाँ जाना है सर कहाँ जाना है सर? 11 माळावरती वरती पार्किंग आहे. Yes, पार्किंग करा, लिफ्टने खाली या आणि ते क्लब जेडे लिहिले बघ. हां सर. क्लब जेडेच्या आतमध्ये येऊन एकदम आतमध्ये ऑडिटोरियम आहे. मी थोडा पडतो पुढे. हां सर. ओके सर. सर चाललं नाही सर. तर धन्यवाद. हा होतं या लोक. हां सर येतो 11व्या माळ्यावर पार्किंग करून आलो. भेंडी आहे. कुठे आहे पार्किंग? 11व्या माळावर. 11 माळा. 11वा. टोचला का बोलते? घाट नॅनो घेऊन घाटात CNG वर. आपल्या नशिबात नाही. GTA वाईस सिटी मध्ये आलोय. GTA वाईस सिटी. बरोबर. कोणी आहे का? आई कसला ही परत असं चक्कर मारत जायचं भाई. बरोबर रे. नॅनोट वरती टेकेल. घाट कशेडी घाट. टॉप माला. हो रे 11वा एवढ्या वर भाई. कंटाळेल आपल्याला वर जाईपर्यंत. अरे उतरवताना. अरे म्हणजे अजून 20 मिनिटं लागतील मला वाटतं वर पोचायला. मित्रांनो बघून घ्या. हे जीवन नको आहे आपल्याला. आपण हवं तिथे सुखी आहोत भाई. आकाशात गाड्या लावायला लागतात. हे मिराज नाही तर कोण हॉस्टेलला येईल नाही जरा 22व्या मला पार्किंग करून द्या. मैं बुकिंग कॅन्सल कर. हे तो बापदेव घाट लागतो तो माहिती आहे पुण्याचा. लोरे आयलो 11व्या माळ्यावर. फायनली कर घे शूटिंग. बापरे एवढी वर खरोखर कंटाळत असतील रे. कुठे लाव विचार त्यांना. अरे लाव कुठे पण दुसरं जास्त गाड्या मध्ये
वरच्या वर बिल्डिंग आहे रे, ह्याच्यावर अजून लोक राहत असतील. बाप रे, खाली जाऊन बघू. चला आता लिफ्टनी खाली लवकर. हे भाई हा आहे अजून विसरलोच. मला जोराची सुसू लागली. आता हे लिफ्टने एवढा 11 माळे खाली जाऊ आणि सुसू करीन ना. कठीण काम आहे, कठीण काम आहे. चलो लेट्स गो. मी तेच बोलल्याप्रमाणे आपणच पहिले आलो. फक्त वॉशरूम दाखव. हां सुसू आले. तो मी पण आहे या सिरीजमध्ये. खूप वर्षानुवर्ष मेंटेनंतर काम आहे. खूप शिकायला मिळालं आहे. प्लीज सिरीज बघा. माझं काम बघा, आवडीने बघा. किंग काम केले. किंग नाही केले, किंग केले. बरं केलं आहे. आम्ही काल घरी बघत होतो, सगळ्यांना आवडलं म्हणून मला इकडे पाठवलं. अरे वा, थँक्यू. हे करते माझा डायलॉग आलेला. हां तेच तुझा डायलॉग आलेला. हे वैष्णवचा डायलॉग. लेट्स गो. 7 बाईंसोबत त्यांची सेटिंग आहे. लफड बोलू द्या बाबा, ऐकून घ्यावं लागणार मला. 3 hours later. हा आमचे ईपी वैष्णव पाटील, लाईन प्रोड्युसर जयदेव कर्वे, आर्ट डिरेक्टर सौरभ आणि विवेक, आणि ज्यांनी माझ्या शिव्या खाल्ल्या, ज्यांनी प्रचंड माझं ऐकून घेतलं, ती माझी असिस्टंट डिरेक्शनची टीम राहुल मोरे आणि विनीत तांडे. वैष्णव पण त्याच्यामध्ये होता डिरेक्शन टीममध्ये. आता कलाकारांची ओळख करून देतो. सुमित जो आपला जुईली टेमकर जिने गौरी साकारली, सानिका काशीकर जिने दीप्तीचा रोल केला होता, अजून इकडे हा मित्रांनो स्क्रीनिंग झालेली आहे. कडक आहे. चला बोला आता. तुम्ही एवढी मूवी बघितली आहे. मूवी म्हणजे वेब सिरीज छोटी लव्ह स्टोरी सगळं सांगितलं आपण. येताना झालं आपलं. काही आता आम्ही आता छोटी गोटीची वेब सिरीज बघितली आहे. एकदम खूप मजा आली आम्हाला. आणि जे काही सिनेमॅटिक शॉट्स होते आणि जी स्टोरी होती, खूप मजा केली. खरं सांगायचं तर पहिली गोष्ट ही स्क्रीनिंग आमची फर्स्ट आहे. आणि माझी पण त्याची पण. आणि फार मजा येते. चांगली लोक आहेत जे खूप मेहनत करून काम करतायत या सिरीजमध्ये, ज्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. खूप खूप थँक्यू इट सच आणि त्याच्या पूर्ण टीमला की आम्हाला अलिबागवरनं खास त्यांनी आमंत्रण केलं की ही आपल्याला प्रीमियर पहिल्यांदा बघण्यासाठी. आणि आमचा खूप पहिला एक्सपिरियन्स होता आणि खूप छान होता. आणि ऑल द बेस्ट पूर्ण टीमला, ऑल द बेस्ट सुमित दादाला आणि हिप हिप पुरे. नुसते क्रिएटर आहे तिकडे. नुसते क्रिएटरच क्रिएटर. ओनली क्रिएटर्स. येस वी आर ऑल्सो क्रिएटर्स. आणि नाही ॲक्च्युली लवकरच आम्ही पण एक वेगळा काहीतरी युनिक कन्सेप्ट घेऊन येणार आहोत. आणि आमच्यासोबत असणार आहे तुमचा आदित्य म्हात्रे. आणि नाही खरं सांगतोय, वेळ अशी सांगून येत नाही. वेळ कधीही करू शकता तुम्ही, कुठली प्रत्येक वेळ आपली आहे, फक्त करण्यावरती आहे. आणि आदित्यसोबत मी प्लॅनिंग करणार आहे ना. आदित्य करूया 100%. सो तुमचा लाडका एडी लवकरच येणार आहे. 100% आपण करूया. नॅशनल होऊ दे कडकमध्ये. 100%. माझा आशीर्वाद. नाही बाप्पाचा आशीर्वाद आहे. नॅशनल झाला का तू डायरेक्ट इंटरनॅशनल. जा. हॅलो चला बाय. मित्रांनो 11:30 वाजलेले आहेत. आम्ही निघालो. ड्रायव्हर चेंज टू मिराज द बॉईज. आम्ही जरा रिलॅक्सेशन हायवेला पण रोहित घेईलच. नाही मिराजच घेणार आहे. शिकू दे. कारण की सांगतो, एक गाडीचा डोला जो आहे तो थोडासा चकना आहे. त्यामध्ये मिराज अंदाजावर गाडी चालवणार आहे.
आता दुसऱ्या गाड्यांनी आमचे डोळे नको फोडायला त्यांच्या लाईटमुळे. सो आता निघतो इकडे, हा गड उतरतोय आता आपण आणि गड उतरून डायरेक्ट अलिबागला आवारा हॉस्टेलला जाणार आहोत झोपायला. घरचे नाही उठणार आहेत. हो आहे आवारा तुम्हाला शेवटच्या एपिसोड मध्ये दिसेलच नक्की. शेवटच्या मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो हा ब्लॉग इथेच संपवूया. छोटी खोटी लव्ह स्टोरीचा सीझन 2 नक्की बघा. युट्यूबवर आतापर्यंत 3 एपिसोड रिलीज झालेत, आजच 3रा एपिसोड रिलीज झालाय. सो नक्की बघा. बेस्ट वेब सिरीज बनवलेली आहे. सिनेमॅटोग्राफी, स्क्रिप्टिंग, ते मधले छोटे छोटे विनोद, वैष्णवची ऍक्टिंग, सुमित दादाचं म्हणजे अख्खी टीमच बेस्ट आहे. सो नक्की बघा. लिंक देतोय मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये. आम्ही अख्खा सीझन बघितलाय भाई. स्क्रीनिंगला गेलो शेवटी, प्राऊड आहे. तर तुम्ही पण बघा. हळूहळू येतीलच सगळे एपिसोड, 5 की 6 एपिसोड आहेत. सो कच करून बघून टाका आणि आपण व्हिडिओ आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये DJ Arbaz.